श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वरीतून आपल्याला तिसरी गोष्ट जी काही शिकायची आहे ती त्यांनी आपल्याला ईश्वराची कल्पना सांगितलेली आहे। आत्मा किंवा ईश्वर हा जाणीव स्वरूप आहे। त्याला जाणता येतं, त्याला अनुभवता येतं, परंतु तो नेमकं काय आहे किंवा अनुभव काय आला हे आपण शब्दामध्ये मात्र सांगू शकत नाही। म्हणून इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतो आपण, फीलिंग इज रियालिटी, नाही का। रियालिटी जे आहे त्याचं फीलिंग आपण घेऊ शकतो। म्हणजे रियालिटी म्हणजे खरेपणा किंवा सद्वस्तू किंवा आत्मवस्तू। ही सद्वस्तू किंवा आत्मवस्तू जी आहे त्याचं आपल्याला फीलिंग म्हणजे अनुभव किंवा जाणीव करून घेता येते। पण काय नेमकं घडलं किंवा काय नेमकं समजलं हे आपल्याला शब्दांनी सांगता येत नाही। सद्वस्तू जर काही असेल तर ती जाणीव हीच सद्वस्तू आहे आणि जाणीवेचा धर्म आहे जाणणं। म्हणून जाणीव ही सर्वांनाच जाणते आणि स्वतःलाही जाणते आणि म्हणून त्यांनी जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा असं म्हटलेलं आहे। म्हणजे काय तर हे जे स्वसंवेद्य असणारं, स्वतःच स्वतःला जाणणारं जाणीव नावाचं जे काही तत्व आहे ते तत्व म्हणजेच आत्मरूप। पण आजचं जे आत्मरूप आहे ते आपल्याला नवीन नवीन साधना करणाऱ्या माणसाला सांगणं अवघड पडतं आणि त्याला समजून घेणंही अवघड पडतं। आणि म्हणून काहीतरी आपल्यापुढे प्रतीक असावं, काहीतरी आपल्यापुढे डोळ्यापुढे एखादी मूर्ती असावी, म्हणून लगेच त्यांनी देवा तूची गणेशू असं म्हटलं। आणि हे जे आत्मस्वरूप आहे ते म्हणजेच माझा गणपती आहे असं त्यांनी म्हटलं आहे। आणि तो कसा आहे तर देवा तूची गणेशू सकल मती प्रकाशू असं म्हटलेलं। तो स्वसंवेद्य असून स्वयंप्रकाश देणारा आहे आणि जाणीव निर्माण करणारा आहे। जाणीवेशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही, म्हणून ज्ञान हे जाणीवेचं स्वरूप आहे। गणपती आपल्या बुद्धीला प्रेरणा देतो आणि म्हणून तो स्वतःच ज्ञान स्वरूप असला पाहिजे। आणि ज्ञान म्हणजे अर्थ, अर्थाशिवाय ज्ञानच नाही आणि अर्थ हा शब्दांनी व्यक्त होतो आणि म्हणून शब्दालाच अक्षर ब्रह्म किंवा शब्द ब्रह्म असं म्हणतात आणि शब्दांमुळेच वाङ्मय म्हणतात। आणि म्हणून गणपतीला आपण वाङ्मयाचं स्वरूप असंही मानतो, नाही का। आता वाङ्मय कशा पद्धतीने असतं तर शब्दांच्या संग्रहाच्या, वाक्यांच्या संग्रहाच्या पद्धतीमध्ये वाङ्मय असतं। आता श्रुती आणि स्मृती याच्यामध्ये नेमका फरक काय आहे तर श्रुती म्हणजे स्फूर्तीमुळे येणारं वाङ्मय आणि स्मृती म्हणजे त्या श्रुतींचा जो काही अर्थ आपण मनामध्ये साठवून ठेवलेला आहे ते म्हणजे स्मृती। गणपती हा ज्ञान स्वरूप असल्यामुळे तो जेव्हा केव्हा शब्दामध्ये व्यक्त होतो तेव्हाच त्याचा आपल्याला अर्थबोध होतो। अर्थामध्ये सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य आपल्याला स्मृतीतून दाखवता येतं। आणि म्हणून तेथं लावण्याची ठेव, ठेव हा शृंगाराचाच प्रकार आहे। वेदांत हा सुंदर आणि स्मृतींनी नटलेला आहे। गीता ही स्मृती आहे
आणि उपनिषदांमध्ये जो अर्थ भरलेला आहे तो गीतेने अत्यंत सुंदर प्रकारे सांगितलेला आहे. आणि म्हणून या गीतेमध्ये विचारांचं सौंदर्य आहे, तो शब्दातून व्यक्त होतो आणि म्हणून त्या शब्दांना देखील सौंदर्य आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला हे शब्दरूपी सौंदर्य अनेक ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्याचा आपण आस्वाद घेणार आहोत. आत्मस्वरूप किंवा ज्याला परमात्मा परमेश्वर म्हणतो ते अत्यंत रसमय आहे, आनंदमय आहे आणि म्हणून ते सुंदर आहे. गणपतीच्या पायामध्ये घुंगरं आहेत आणि तो नाच करतो. घुंगरे वाजू लागली की आपल्याला आवाज येतो, एक प्रकारचा नाद निर्माण होतो, एक प्रकारची लय निर्माण होते आणि सामान्य माणसंसुद्धा या नादामध्ये आणि लयीमध्ये डोलल्याशिवाय राहत नाहीत. आणि काव्य आणि नाटकांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतो. ज्ञानेश्वर महाराजांनी हे वाङ्मय कशा प्रकारे आहे हे व्यक्त करणाऱ्या ओव्या आपल्याला लिहून दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये श्रुती आहेत, स्मृती आहेत, काव्य आहे, नाटक आहे, पुराणं आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांनी गणपतीच्या रूपकातून आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. आता आणखीन एक तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. एखादं लहान बाळ असतं, ते उघडं नागडं असतं, पण उघडं नागडं असलेलं त्याचं रूप किती आपल्याला आनंद देऊन जातं पहा. त्याचं सौंदर्य हे नागडेपणातच जास्त खुलून दिसतं. त्याला कपडे घातल्यानंतर ती मजा आपल्याला येत नाही की जे ते उघडं नागडं असताना पाहण्यामध्ये असते. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखाद्या बालकाचं उघडं नागडं स्वरूप पाहून आपल्या मनाला जो आनंद होतो तो त्याला कपडे घालून सजवल्यानंतर तितक्या प्रमाणामध्ये होतोच असं नाही. आणि म्हणून काही वेळेला एखाद्या गोष्टीचं मूळ स्वरूपच अत्यंत सुंदर असतं, त्याला इतर कुठल्या गोष्टींनी नटवण्याची आवश्यकताच नसते. त्याला आपल्या मराठीमध्ये मूर्तिमंत सौंदर्य किंवा जन्मजात सौंदर्य किंवा जातिवंत सौंदर्य असे शब्द वापरले जातात. जे मुळातच सुंदर आहे त्याला सौंदर्य प्रसाधने लावून किंवा मेकअप करून त्याचं सौंदर्य वाढवण्याची गरजच भासत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या गीतेमध्ये मूळचंच सौंदर्य इतकं आहे की त्याला आपल्याला नटवण्याची किंवा सजवण्याची आवश्यकताच नाही. ज्ञानेश्वर महाराजांना या संपूर्ण विश्वामध्ये असं उघडं नागडं सौंदर्य दिसतं आणि ते त्याचा आस्वाद घेतात. कारण जिकडे तिकडे परमात्माच भरलेला आहे आणि हा बालमुकुंद रांगणारा, उघडा असणारा आणि सुंदर दिसणारा बालमुकुंद छोटासा रांगतो आहे आणि त्याचं ते सुंदर गोजिरं, साजिरं, लाजरं रूप पाहून आपण हरखून जातो, आपल्या मनाला आनंद होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना या संपूर्ण विश्वामध्ये ते छोट्या बालकृष्णाचं सौंदर्य जे उघडं नागडं आहे तेच त्यांना जास्त भावतं आणि म्हणून या संपूर्ण विश्वावर बालमुकुंद आहे असं समजून ते प्रेम करतात. सत्पुरुष प्रेम करत नसतील तर तो सत्पुरुषच नव्हे. किंवा गोंदवलेकर महाराजांनी एक वाक्य फार सुंदर वापरलं या बाबतीत. ते म्हणतात, माझ्यातलं जर प्रेम काढून टाकलं तर मी नाहीच. कारण का प्रत्येक सत्पुरुषामध्ये जगावर प्रेम करण्याचं एक
फार मोठं मनाचं वैविध्य म्हणा किंवा एक वैशिष्ट्य म्हणा प्रत्येक संतांमध्ये आपल्याला आढळतं. आणि संतांची ही एक खासियत आहे, हे वैशिष्ट्य आहे की ते सर्वांवर सारखेपणानेच प्रेम करतात. सत्पुरुष हे ज्ञानी असतात आणि ते ज्ञान त्यांना आत्मज्ञानातून प्राप्त झालेलं असल्यामुळे या संपूर्ण विश्वामध्ये त्या आत्म्याशिवाय, त्या परमात्म्याशिवाय अन्य काहीही नाही असंच ते मानतात. आणि म्हणून ते संपूर्ण विश्वावर प्रेम करत असतात. त्यांचं मन आनंदाने, भक्तीने, प्रेमाने भरलेलं असतं. एकदा का आपण भगवंताच्या मागे लागलो की आपल्यामध्ये त्या भगवंताविषयी प्रेम वाढतं. प्रेम वाढलं म्हणजे भक्ती वाढते, भक्ती वाढली म्हणजे ज्ञान वाढतं, आणि ज्ञान वाढली म्हणजे आपल्या बुद्धीची कुवत वाढते, झेप वाढते. आणि त्या पद्धतीने आपल्या हातून होणारं सत्कर्म हे आणखीन जास्त चांगल्या प्रकारचं होतं. आणि अशा प्रकारे साधक जो आहे तो हळूहळू सिद्ध होतो, सर्वांगाने परिपूर्ण होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्ञानेश्वरी रूपी वाङ्मयामध्ये त्यांनी सर्व प्रकारची अंगे, सर्व प्रकारचे रस याच्यामध्ये येतील याची जाणीवपूर्वक रचना केलेली आहे. प्रत्येक वाङ्मयामध्ये अशी दर्शने आपल्याला दिसतीलच असं नाही, परंतु ज्ञानेश्वरीमध्ये काव्य आहे, नाटक आहे, शास्त्र आहे, पुराणं आहेत, गीता आहे, भागवत आहे, महाभारत आहे, रामायण आहे, आणि सगळ्या प्रकारची 6 शास्त्र आणि 6 दर्शनंसुद्धा आहेत. आणि म्हणून त्यांचं हे ज्ञानेश्वरी रूपी वाङ्मय सर्व जगामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे. तत्त्वज्ञानाचा तर तो मुकुटमणी आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. 13व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग सहजे सत्कार वादू, तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू, अभय हस्तू. गणपतीच्या हातामध्ये पद्म आहे म्हणून त्याला पद्माकर असंही म्हणतात. पद्म म्हणजे कमळ, पद्महस्त म्हणजे कमळ हातात धरलेला आशीर्वाद देणारा आणि अभय देणारा हात आहे. कमळ हे विकास दाखवतं. उमललेलं कमल म्हणजे पूर्ण विकसित झालेला साधक असा त्याचा अर्थ आहे. आणि कमल पुष्प जे असतं ते कळीच्या स्वरूपामध्ये असतं आणि हळूहळू ते उमलत जाऊन त्याचं कमलपुष्पामध्ये रूपांतर होतं. आणि म्हणून ते माणसाचा विकास घडवून आणणारं, प्रगती घडवून आणणारं असा संकेत देणारं चिन्ह आहे. आणि म्हणून त्याने गणपतीने आपल्या एका हातामध्ये पद्म म्हणजे कमळ धरलेलं आहे. एका हातात कमळ आहे आणि ते कमळ सत्कार्यवाद आपल्याला दाखवतं. सत्कार्यवाद म्हणजे काय की आपल्या हातून जास्तीत जास्त चांगलं कर्म कसं घडेल, नाही का. कार्य जे आहे ते कारणातून व्यक्त होतं, कारणामध्ये ते अव्यक्त स्वरूपामध्ये असतं, आणि जेव्हा ते कार्यस्वरूपामध्ये येतं तेव्हा ते प्रगट होतं. आणि म्हणून याला सत्कार्यवाद असं म्हणतात. ही सांख्यांची देणगी आपल्या भारत देशाला लाभलेली आहे. सबंध जग जे आहे याचं मूळ या परमात्म स्वरूपामध्ये आहे, आणि परमात्म स्वरूप हेच या जगाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून हे सगळं जग आहे. हा जो सिद्धांत सांख्यांनी मांडला यालाच सांख्यवाद किंवा सत्कार्यवाद असंही म्हणतात. गीतेमध्ये कपिल महामुनींनी हा
सत्कार्यवाद किंवा सांख्यवाद सांगितलेला आहे, तो गीतेमध्ये कपिल महामुनींनी नाही का ही आपली विभूती आहे असं भगवंतसुद्धा कबूल करतात. कारण कपिल महामुनी हे सुद्धा भगवंताचेच एक अवतार मानले गेलेले आहेत आणि त्या कपिल महामुनींनी आपल्या मातेला म्हणजे देवहूतीला हा सांख्ययोग शिकवलेला आहे आणि तो जणू काही भगवंतानेच अवतार घेऊन शिकवलेला असल्यामुळे गीतेमध्ये जेव्हा आपल्या विभूती सांगतात तेव्हा भगवंत अर्जुनाला कपिल ही सुद्धा माझीच विभूती आहे असं सांगतात आणि म्हणून कपिल हे भगवंताचेच एक अवतार आहेत. त्याच ओवीमध्ये पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. म्हणजे धर्माची प्रतिष्ठा जर झाली, लोक जर धर्माने वागू लागले, धर्माची महती जर त्यांना पटली, तर या लोकामध्ये आणि परलोकामध्ये दोन्ही ठिकाणी आपल्या हातून पुण्यकर्मच घडतं आणि असं पुण्यकर्म आपल्याला लाभलं म्हणजे आपल्याला या लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुद्धा भय राहत नाही. आणि म्हणून गणपती आपल्या एका हाताने आशीर्वाद देऊन अभय देतोय आणि अभय हस्तू असं तो आपला एक हात उंचावून सांगतोय. आणि अशा प्रकारे धर्माचं प्रतिष्ठा करणारं धर्मशास्त्र हे 6वं शास्त्र आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. धर्मशास्त्राचं पालन केलं तर आपल्याला भय नाहीसं होतं आणि अभय प्राप्त होतं. गोपाल कृष्ण भगवान की जय.